31 मे 2026 रविवारच्या दिवशी संध्याकाळी जे काही वारंवादळ झालं, या वारंवादळामध्ये बऱ्याचशा घरांचं नुकसान झालं. रवी गायकवाड जो आहे सीझनमध्ये ऊसतोडीचं काम करून जो काही पैसा जमा केला होता त्याच्या ऐपतीप्रमाणे पुढील पावसाळ्यामध्ये जे काही हाल होतील या हिशोबानं त्यांनी आपल्या परीनं घराचं बांधकाम केलं होतं. तर यामध्ये सिमेंटचे पोल, लोखंडी अँगल आणि सिमेंटचा पत्रा या पद्धतीनं त्याने घराचं बांधकाम केलं होतं. नियोजन हेच होतं की पावसाळ्यामध्ये आपल्या मुलाबाळांची हाल नको व्हायला. पण पावसाळा चालू होण्या अगोदरच पूर्वमोसमी जे काही वारंवादळ आलं त्या वाऱ्यावादळामध्ये त्याच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सिमेंटचा पोल आहे तर हा काही कामाच राहिलं नाही, इथं हा तुटल्या गेलेला आहे. त्यामुळं त्याचं त्यामध्ये अँगल गुंतवणं अवघड आहे. एक पोल ठीक आहे, हा एक पोल जो आहे तोही तुटला गेलेला आहे. इकडे या पद्धतीने हा एक पोल आहे, हा पण पूर्णपणे तुटला गेलेला आहे. आणि सिमेंटची चौकट आहे ती पण मोडली गेलेली आहे. तिकडे एक पाठीमागं हा एक सिमेंटचा पोल आहे, हाही तुटला गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत जे चारही बाजूला जे काही सिमेंटचे पोल होते ते तुटले गेलेले आहेत. साचा आहे घराचा तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. आणि एकंदरीत हे जे लोखंडी अँगल आहेत आता हेही तुटले गेलेले आहेत. आणि आज त्याच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता पुन्हा नव्याने घराचं काम करायचं कसं. थोडी गेलतो लहानामुळं वाळ घेऊन तेवढाच आपण कमीवला 30-35 आपले लॉस गेले. आता करून उभं करायचे सगळे उच्चले आपलं बसले घेऊनच काम करतो ना आपण. पैसे कोण देणार आहे आता हे उभं करायला तर मालक देणार आहे इथे मला पैसे. म्हणजे पहिलेच उचल आहे का आता. पहिलेच उच्चले कवर लोक देणार आहे तो तरी आपल्याला देते 33,000 रुपये त्याच्यात आपण केलंय. हे आता पूर्ण परिवार आता उघड्यावरच पडला ना. हे बारकले पोरं घेऊन आपण काम करतो. ऊसतोडीची उचल घेतली होती का. हा ऊसतोडीची उच्चल सगळं उच्चल घेऊनच केलं तर ना. आता टायमाला कोण देणार आहे आता माझ्याकडे पैसा नाही तर मी असं लाकडा रोव राहिलोय. जर उद्याचं वारं जर आलं ते पडलं मग बांधून राहिले. आता तारी नाही राहिले फडक्याने बांधून राहिले. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की पुन्हा नव्याने त्याला घराची बांधणी करायची, पण आता पैशांचा तुटवडा आहे आणि पुन्हा त्याला उचल घ्यावा लागणार. म्हणजे कर्जबाजारी व्हावं लागणार. नुकसान भरपाई भेटन का नाही भेटन हा पुढचा मुद्दा आहे. सगळ्याच बाजूने हा व्यक्ती समस्यामध्ये गुंतला गेलेला आहे. मुलाबाळांसाठी रोजच्या जीवनामध्ये खर्च पाणी आहे, पोटा पाण्यासाठीचा खर्च पाणी आहेच. आणि त्याचबरोबर संसाराचा हा गाडा हाकण्यासाठी आणि पुन्हा नव्याने संसार उभा करण्यासाठी आर्थिक मदत त्याला कशी उभं राहील हा एक मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे की रवीला आर्थिक सहाय्य भेटलं पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतोय, शक्य जर झालं तर आपल्यापर्यंत आपण मदत करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये सांगा, संपर्क करा आणि मदत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करू. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपातून त्याला जर मदत भेटली तर खरोखरच त्याचा संसार पुन्हा उभा राहील.